नमस्कार, मी अश्विनी लाड आणि आज घेऊन आली आहे अजून एक गोष्ट. गोष्ट तशी फार जुन्या काळातली नाहीये, आत्ताची म्हटली तरी चालेल. ही गोष्ट आहे एका मुलीची, शाळकरी मुलीची, जी आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहत असते. सगळं काही सुरळीत असतं, पण या मुलीचा एक प्रॉब्लेम असतो की तिला अतिशय जास्त राग यायचा. घरी, शाळेत, बसमध्ये जाता येताना, खेळताना दिसेल त्या माणसावर ती उगाच चिडत असायची. आणि इतका राग की त्या रागाच्या भरात कोणाला आपण काय बोलतोय याचं तिला भानच राहायचं नाही. आणि ह्या गोष्टीचा सगळ्यांनीच अनुभव घेतलेला, घरातल्यांनी, शाळेतल्यांनी, मित्रमैत्रिणींनी, सगळेच तिच्या या स्वभावाला खूप कंटाळले होते. आणि काही केल्या त्या मुलीचा स्वभाव बदलत नव्हता. तिचं राग येणं काही कमी होत नव्हतं. एक दिवशी तिच्या वडिलांना एक उपाय सुचला. त्यांनी काय केलं, बाजारातून एक पिशवीभर खिळे आणले आणि एक हातोडी आणली आणि त्या मुलीला दिली आणि तिला म्हणाले की जेव्हाही तुला राग येईल ना, तेव्हा काय कर, आपल्या घराच्या बाहेर एक बाक आहे, बाक म्हणजे बेंच, लाकडी बाक आहे, तर तुला जेव्हाही राग येईल तेव्हा या पिशवीतला एक खिळा काढायचा आणि त्या बाकावर जाऊन ठोकायचा. तर तू असं चालू कर, आपण बघूया काय होतं. ती मुलगी काही ऐकायला तयार नव्हती, पण तिच्या स्वभावाचा तिलाही त्रास होत होता आणि कुठेतरी तिला तो बदलावासा वाटत होता. त्यामुळे ती बाबांना म्हटली, ठीक आहे, मी करेल. जेव्हा हे खूप राग येईल तेव्हा एक खिळा काढायचा आणि बाकावर ठोकायचा, असं तिनं ठरवलं. आता दुसऱ्या दिवशी तिला खूप राग आला कोणाचा तरी, पण बोलणार काय, पिशवीतून एक खिळा काढला आणि जाऊन जोरात बाकावर ठोकला. दिवसातून 2-3 वेळा राग आला. 2-3दा तिनं तेच केलं. जेवढ्यांदा राग येईल तेवढ्यांदा खिळा काढायची, बाकावर जाऊन जोरात ठोकायची. असं चालू होतं. हळूहळू तिला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की मला किती राग येतो आणि मला किती वेळा जाऊन खिळे ठोकावे लागतात. पिशवीतले खिळे संपत आले आणि तिचा रागावरचा जो ताबा होता, तिचा स्वतःवरचा जो ताबा होता तो ती मिळवू लागली. तिचा राग हळूहळू कमी व्हायला लागला. एक दिवशी तिने बघितलं की पिशवीत आता खिळेच उरले नाहीयेत. तिचा जो सगळा राग होता तिने तो जाऊन त्या बाकावर पूर्णपणे सगळे खिळे ठोकून घेतले होते आणि राग काढला होता. आता ती बाबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली की बाबा, पिशवीतले सगळे खिळे संपलेत आणि आता मला असं वाटतंय माझा राग हळूहळू कमी होतोय. बाबा म्हटले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खिळे संपले, तुझा राग कमी होतोय, तुला असं वाटतंय, ठीक आहे. आता तू असं कर की जेव्हा जेव्हा आता तुझ्या मनात विचार येईल की मी रागाच्या भरात उगाच तेव्हा काहीतरी बोलले, उगाच कोणाला तरी ओरडले, काहीतरी अपशब्द तोंडातून काढले, जेव्हा ते गिल्ट किंवा ते सॉरी फिलिंग तुझ्या मनात येईल तेव्हा तेव्हा तू जा आणि त्या बाकावरचा एक एक खिळा उपटून काढ. ती म्हटली, ठीक आहे, मी करते. तर हळूहळू तिला आठवायला लागलं की ती किती चुकीचं वागलेली, किती कोणाशी रागाने बोललेली, किती भांडणं केलेली, मित्रमैत्रिणींना काय बोललेली, घरच्यांना काय बोललेली. तर जेव्हा जेव्हा तिला ते सॉरी फिलिंग यायचं तेव्हा ती जायची आणि बाकावरचा एक खिळा उपटून काढायची. आता रोज तिला जे आधीचं बोलणं होतं त्याचा थोडा थोडा पश्चाताप व्हायचा आणि ती दरवेळेस जाऊन एक खिळा उपटून काढायची. असं करता करता बाकावरचे सगळे खिळे तिने उपटले. म्हणजे तिच्या प्रत्येक वागण्याचा, प्रत्येक वेळी जो राग आलेला, प्रत्येक वेळी कोणाला तरी काही अपशब्द बोललेली, त्याचा तिला थोडासा का होईना पश्चाताप झालेला, ते सॉरी फिलिंग, ते गिल्ट तिच्या मनामध्ये आलेलं आणि तिने हळूहळू जाऊन सगळे खिळे उपटून काढले. पुन्हा ती बाबांकडे गेली. बाबांना म्हणाली की बाबा, आता मला खरंच माझ्या सगळ्या चुका कळल्यात, मी किती चुकीचं वागलेले, किती वेळा रागात लोकांना काय काय बोललेली, तुम्हाला, आईला किती वेळा काय काय बोललेली, आणि आता मला खरंच या सगळ्याचं खूप सॉरी फिलिंग आहे माझ्यामध्ये, खूप गिल्ट आहे आणि मी ते बाकावरचे सगळे खिळे उपटून काढले. बाबा म्हटले, छान, छान झालं हे सगळं, चल आपण बाहेर जाऊन तो बाग बघूया. बाक म्हणजे बेंच, पुन्हा एकदा सांगते, लाकडी जो बेंच होता तो आपण परत एकदा बघूया. म्हणून बाबा आणि ती दोघंही घराबाहेर गेले आणि तो जो बाक होता त्याच्याकडे बघितलं. बाबा म्हटले, तुला काय दिसतं या बाकावर? तर ती म्हटली, खिळे तर नाहीयेत, पण ज्या ठिकाणी खिळे ठोकले होते त्या सगळ्याच्या खुणा या बाकावर आहेत. बाबा म्हटले, तेच, जेव्हा आपण लोकांना काही बोलतो रागात किंवा अतिशय संतापाच्या भरात लोकांना काही शब्द आपण बोलून जातो, ते शब्द त्या खिळ्यांसारखे होते जे तू त्या बाकावर ठोकले होतेस. आणि तुझं जे सॉरी फिलिंग आहे, तुझा जो पश्चाताप आहे किंवा नंतर जे तुला वाईट वाटलं, ते म्हणजे तू ते खिळे उपटलेस. पण जरी तू ते खिळे उपटलेस, तू सॉरी बोललीस, तुला पश्चाताप झाला, तरीही तू जे बोललीस ते त्या माणसाच्या मनावर कायमचं कोरलेलं राहील. ते जे शब्द त्या माणसाला लागलेत ते कदाचित तो माणूस कधीच विसरू शकत नाही.
त्यामुळे रागाच्या भरात आपण जे बोलतो ते पुढच्या माणसाला कितपत लागेल याचा आपण विचार केला पाहिजे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द बोलणारा विसरून जातो, पण ऐकणारा कधीच विसरू शकत नाही. त्या ज्या खुणा आहेत ते शब्द आहेत जे पुढच्याच्या मनावरती, ऐकणाऱ्याच्या मनावरती कायमचे राहतील. मुलीला तिची चूक कळली आणि तिने ठरवलं कितीही राग आला तरी तो असा दुसऱ्यांवर काहीतरी वेडवाकडं बोलून कधीच काढायचा नाही. शांतपणे जे काय असेल ते हाताळायचं आणि तिच्या आयुष्यातला खूप मोठा धडा त्या निमित्तानं तिला मिळाला. असंच आपल्या बाबतीतही होत असतं. आपण खूप वेळा खूप रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. बोलताना आपल्याला कळत नाही, पण समोरचा जेव्हा तो ऐकत असतो ते कदाचित तो कायमचं लक्षातही ठेवू शकतो आणि कदाचित न विसरणारी जखम, न भरून येणारी जखम आपण त्या माणसाला देत असतो. नंतर कितीही सॉरी बोललं तरी त्याचा कदाचित तेवढा उपयोग होत नाही. तेवढा पुरतं ते निभावलं जातं, पण कधी ना कधी त्या माणसाला ते आठवतच, अरे ही मला अशी बोललेली, अरे मला हा असा बोललेला. शब्दांनी केलेल्या ज्या जखमा असतात त्या तलवारीने केलेल्या जखमांपेक्षा खोल असतात, आपण असं म्हणतो मराठीत, आणि ते तितकंच खरं आहे. जर एखाद्याला तुम्ही काही वाईट शब्द बोलले असाल तर कदाचित तो माणूस आयुष्यभर ते लक्षात ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे नेहमीच आपल्या शब्दांवर ताबा हवा. आपण जे बोलतो आपल्या भाषेवर आपला ताबा हवा, कारण शब्द हे माणसाला तारकही आहेत आणि तितकेच मारकही आहेत. गोष्ट आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. धन्यवाद.